आता नंबर महाजन साहेबाचा का काय की बहुतेक का चंद्रकांत दादाचा झाला, हरगडून सोडून दिले. हे मी सत्य बोलतोय. आधी सत्य त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा ही घेतला, वरगडलं दिलं सोडून. किती रे बळी घेणार तुम्ही लोकांचे यार. मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ते बी निघाले लोकसभेला, याव करू त्याव करू, स्वतःचं लेकरू पाडलं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पाडणारा माणूस निवडून येतोय. न निवडून येणार कधीच ते भाजप निवडून आणते. राज ठाकरे साहेबांचं पोरग निवडून येणार काय आणला बरोबर जिरवीत येते. कायम आपल्या मागच राहायला पाहिजे. लय हुशार आहे का, लय भाषण करतो का, लय लोक जमत आहेत का राज ठाकरेंना. मग याचा कांड कसं करायचं तर हे लोडमध्ये आला पाहिजे. स्वतःचं लेकरू संपलं म्हणजे माणूस मायनस सरकतो माग. माणसाला वाटतं यायला इतके कुटाने करून ते काय करायचं, आपलं पोरग पाडलं यांनी. पण ते बरं झालं, निभार निघला. ते पुन्हा राज ठाकरे लढतच राहिलं. म्हणजे ही यांची एकूण भूमिका कोणाचा पण उपयोग करून घेणार आहे. तात्पुरतं त्या शेतकरी संघटनेचे सगळ्याचं वापर केला दिल्या ढकलू. बच्चू कडूला कोणी पळिलं त्या तिकडं ते हा गुवाहाटी का काय ती कोण हाटी ती कोणाला माहिती. तिकडं इकडून तिकडे गेले हाटीत ते इथून तिथं हाटीलं, मग तिथून त्या गुजरातला बेसन हाटीलं, आणि तिथून गोव्याला बेसन हाटीलं, आणि मग सगळ्यात शेवटचं बेसन हाटायला पाठवलं त्यांना त्या गुवाहाटीला. कुणी पाठविलं? फडणवीस साहेबांनी. संपलं कोणी? अरे काय राव, असं थोडं असतंय. अरे उपकार जाणले पाहिजेत करणाऱ्यांचे. पडत्या काळात साथ कुणी दिली हे नाही बघायचं. पडत्या काळात सरकारचे घोटाळे काढायला कोण, ते हातोडा घेऊन कोण आहे, मी काल नाव घेतलं होतं, हा किरीट सोमय्या साहेब. पडत्या काळात त्यांनी पक्षाला उभारी द्यायसाठी पुस्तकं वाचव, घोटाळे काढ, ती माणूसच दिसाना. ही रिअल आहे. ज्यांनी नरड अखंड तांडव केला आडू ते मुनगटीवार साहेब. काय तांडव करायची ते, की किती भ्रष्टाचार चाललाय, अमकं चाललंय तमकं चाललंय. खलास. नितीन गडकरी साहेबाला दिल्ली सोडून मागे हटता आहे ना. किती तुम्हाला नावच किती सांगावं. कित्येक तरी जणांचा. अभिमन्यू पवार त्या माणसाशिवाय पान हालत नव्हतं असं म्हणते. कुठं आहे लाड भाऊनी, दरेकर भाऊनी हे समजून घेणं गरजेचं आहे. टायमाला कसा वापर केला जातो. जातीला सांभाळा सगळेजण, सगळ्या पक्षातले मराठींचे नेते जातीला सांभाळा. खलास. संभाजी निलंगेकर खलास. खेळ. कित्येक तरी सांगतो रे मी, कित्येक तरी सांगतो. सांगता जर सुरू केलं ना तर मेळ नाही लागणार. परत ते प्रताप चिखलीकर ते सुद्धा होते आधी वाढवायला भाजप. कुठे गेले हे लोक? सगळे मागं पडले आणि तिसरेच पुढे आले. समरजित घाडगे दुसरे जाणून ठेवले. आधी भाजप वाढायला कोणी नव्हती. तिथं सोलापूर जिल्ह्यात कोणी नव्हतं भाजप वाढायला, नगर जिल्ह्यात भाजप वाढायला कोणी नव्हतं. काय प्रयोग केले ते, जो काम करीन. आता आणखीन एक नाव, ते प्रदेशाध्यक्षच काय नाव आहे, चव्हाण नाव काय त्यांचं, रवींद्र चव्हाण भाऊ. काय गाजावाजा केला. प्रदेशाध्यक्षाला अधिकार सुद्धा नाही. एखादे बार दिसते ती बुटीक बाल विकणारे असल्यावर एखादे बार दिसते. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं इतकं पानिपत करणार तुम्ही, इतकं पानिपत करणार तुम्ही कधी मध्ये. प्रदेशाध्यक्षाला केवढे अधिकार पाहिजेत नाही दिसत. असे कित्येक आहेत बाबा, कित्येक आहेत. सांगली तेच आहेत, साताऱ्यात तेच आहेत. आता लाड भाऊन ते दिसते तो विखे पाटील साहेब. म्हणजे भाजपमध्ये केवळ नामधारी लोक आहेत असं म्हणतात. नामधारी काय आहे मग ते? अधिकारच द्यायनात कोणाला, अधिकारच द्यायनात कोणाला. राव विखे पाटील असे म्हणले की 58 लाख नोंदीच्या बाबतीत कोणीतरी जरंगे पाटलाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलाय. म्हणजे याचा अर्थ काय की 58 लाख नोंदी? अरे गैरसमज माझ्यात असता तर सरकारनं सांगितलं बाबा, सरकारनंच सांगितलं राव. मी नाही ही केलं, सरकारनंच सांगितलंय ते 58 लाख नोंदी आहेत. मी वाशीलाच विचारलं होतं, तुम्ही 10 लाख असल्या तरी खरं सांगा माझ्या मराठा समाजात. खरंच 57 लाख आहेत का सांगा. तुम्ही 10च म्हणा पण खरं सांगा माझ्या समाजात.
ते म्हणले 57 लाख नाहीत, 58 लाख नोंद्या. प्रोसिडिंग दिलं आम्हाला त्यांनी, प्रोसिडिंग दिलंय 58 लाख नोंदीचं. काय गैरसमज आहे हे बघा. तुम्ही असं छक्केपंजे करून राजकारण नका करू. यायला ते राजकारणाला लाथ मारले तरी चालन, असं नको. तुम्ही जनतेच्या विश्वासानं राजकारणाने सत्तेत कामवा. वापर लय दिवस नसतं दादागिरीने, लय दिवस नसतं दादागिरीने चालत, अजिबात नाही चालत. ते आम्हाला घालतात लोकांच्या अंगावर. याला बोला, नारायण राणे साहेबावर बोला, शरद पवार साहेबावर बोला, शिंदे साहेबावर बोला, आमक्यावरच बोला, कुठं ठाकरे साहेबावरच बोला. सत्तेत नाही त्यांच्यावर बोलायला आणि तुम्ही हा ना माझ्या याचा धंदावर आणि तुमचे. विखे पाटील अशी म्हटले की महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्याच्यामुळे हा विलंब झाला, त्याच्यात 2.5 वर्ष वाया गेली. 2.5 वर्ष वाया गेलो. अरे बाबा, तुम्हाला हे समजतच नाहीये. त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी तुम्हाला आणलं ना. तेच पाडे वाचता का पुन्हा मागच्या याचे? तुम्ही काय केलं ते सांगा आता. त्यांनी केलं नाही म्हणून जनतेने त्यांना ढकलून दिलं. आता तुम्ही काय केलं ते सांगा ना. त्यांचे पाडे कशाला वाचत आता मागचे? लोकांना माहिती त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी त्यांना पाडलं. तुम्ही म्हणलं तर आम्ही देतो. धनगराला आरक्षण कोण देतो म्हणलं, चल म्हणून लोकांनी पाडक नाही त्यांना. मराठ्याला आरक्षण तुम्ही देतो म्हणले, पाडक नाही मराठ्यांनी. तुम्ही बंजारा समाजाचा तीच उपयोग करून घेतला. वापर, नुसता वापर, नुसता वापर. धनगर समाजाचा वापर, मराठा समाजाचा नुसता वापर. दलित मुस्लिमाचे तेच हाल केले तुम्ही. मायक्रो ओबीसीचा दिदारच करून टाकला. हा काय 2-3 जाती चालवितात काय फक्त राज्य? त्यांच्या पुढं पुढं करता. असं कसं राव? तुम्ही संपवता, तुम्ही संपवता. तेच घराण्यांना पुढं महाविकास आघाडी काही दिलं नाही. ते दिलं नाही ना. तुम्ही काय दिवे लावले दाखवा ना आता. तुम्ही म्हणले होते धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. किती वर्ष झाले मोजिता का जरा? काय ते लेकरं नाही काय दऱ्या खोऱ्यात उन्हात आणत मेंढ्या संभळीत नाही का त्यांच्या पोरांना व्हायचं अधिकारी? हां, छोटंसं पाल टाकायचं, त्याच्यात कधी इचू येतो तर कधी साप येतो, जीव मुठीत घेऊन जगायचं. त्यांचे लेकरं नाही का अधिकारी व्हायचे? का रे बाबा, काय केलं धनगरांनी? ते चालतं वा. आणि म्हणा ते नाही काही दिलं. आणि तुम्ही काय दिलं? तुम्ही काय दिलं? तुम्ही त्यांचे उन्हेच काढू नका. तुम्ही जनतेला काय देणार आहे ते सांगा. दिलेलं जे देणार आहे म्हणलं ते द्या. अरे शेतकऱ्याच्या कांद्यासाठी लोकांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कांद्यासाठी मालाला भाव नाही तर आता यांनी त्या व्यापाऱ्यांनी कापस जमा करून ठेवलेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून आता कापसाला भाव आलाय. सोयाबीन इकल्यावर सोयाबीनला भाव आलाय आमच्या घरातून गेल्यावर. एक महत्त्वाचं ट्विट आलेलं आहे प्रसाद लाड यांच्या संदर्भात. तुम्हाला त्यांनी एक भावनिक